नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण नोंदवा. लोकसभा निवडणुकीतील 5व्या टप्प्यात महाराष्ट्रातील ज्या 13 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे, त्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी ह्या ठाणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांचा हा तसा गृह जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळं या तिन्ही मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. ठाणे हा तसा अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला. नंतर शिवसेनेत जी फूट पडली 2-2.5 वर्षापूर्वी, त्यानंतरची ही होणारी तशी पहिलीच सार्वत्रिक निवडणूक. त्यामुळं इथे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे विरुद्ध महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नरेंद्र म्हस्के अशी सरळ लढत इथं होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. या मतदारसंघातून राजन विचारे हे 3ऱ्या वेळेस आपलं भविष्य आजमावित आहेत, तर नरेश म्हस्के हे पहिल्याच वेळेस लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. या मतदारसंघावर तसं पाहिलं तर एखादा 6ही विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात असल्याचं चित्र आहे. मात्र ही जागा कोणी लढवायची यासाठी महायुतीत तब्बल 1 महिनाभर चर्चेची गुऱ्हाळच चालू होती. त्यामुळं ही जागा भाजपचा हट्ट होता की आम्हीच लढावी, कारण या मतदारसंघात भाजपचे 4 आमदार आहेत. त्यांचं इथं नेटवर्क पण चांगलं आहे आणि पूर्वीपासून या मतदारसंघावर त्यांचं अगदी सूक्ष्म असं कार्य आहे. मात्र हा मतदारसंघ आपणासच मिळावा हा हट्ट एकनाथ शिंदे यांचा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं पुरवला आणि इथून एकनाथ शिंदे यांनी नरेश उर्फ नरेंद्र म्हस्के यांना उमेदवारी दिली. ते ठाणे महापालिकेचे महापौरही होते आणि सध्या त्यांच्या पक्षाचे ते प्रवक्ते आहेत. इथं मग भाजपमधली नाराजी दूर झाली की नाही यावरच या मतदारसंघाचं सर्व अवलंबून असणार आहे. तरीही या मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल या मतदारसंघात प्रचंड अशी सहानुभूती पण दिसत आहे. त्यातच राजन विचारे हे शिवसैनिक असले तरी शांत सुस्वभावी शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे येथील रंगत ही तशी रंगतदारच होईल असं चित्र आहे. कल्याण या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. इथंही भाजपची नाराजी शेवटपर्यंत लपून राहिलेली नव्हती. त्यामुळं या मतदारसंघ भाजप जरी प्रचारात असलं तर आतून काय करते याकडं खुद्द मुख्यमंत्र्याचंही बारीक लक्ष आहे. त्यामुळं या मतदारसंघातून ज्या उमेदवार महाविकास आघाडीने दिले आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवार राणे दरेकर याही तशा जुन्या निष्ठावंत शिवसैनिक. त्यांनी एक वेळेस या मतदारसंघातून मनसेच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक ही लढवली होती. तशा त्या अगदी लढाऊ महिला शिवसैनिक म्हणून या परिसरात ओळखल्या जातात. त्या या कल्याण परिसरातीलच या मतदारसंघातील परिसरातीलच राहणाऱ्या आहेत. त्यामुळं तसं डॉक्टर श्रीकांत शिंदेसाठी ही निवडणूक एकतर्फी राहणार नाही. इथं अगदी
दरेकर राणे या डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कडवी लढत देतील हेही तेवढंच खरं. तिसरा मतदारसंघ म्हणजे भिवंडी. या मतदारसंघात संमिश्र वस्ती आहे. इथे मराठा कुणबी, आगरी आणि मुस्लिम अगदी समतुल्य असे मतदारांची संख्या आहे. कधी काळी म्हणजे या मतदारसंघातील भिवंडी विधानसभा मतदारसंघ तर हमखास मुस्लिम उमेदवार आजपर्यंत बऱ्याच वेळा निवडून आलेला आहे. त्यामुळं इथं भाजपचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची लढत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळूमामा यांच्या बरोबर होत आहे. या दुरंगी लढती मग कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष असलं तरी एकंदरीत ज्या 35 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं आहे महाराष्ट्रातील, तेथे मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला आपली पसंती दिलेले सर्वत्र पाहावयास मिळालंय. त्यामुळे इथंही मुस्लिम मतदार हा बाळूमामाच्या मागे राहिला तर कपिल पाटील यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही हेही तेवढंच खरं. आणि एकंदरीत या तिन्ही मतदारसंघात उत्तर भारतीय म्हणजे हिंदी भाषिक, मराठा, ओबीसी असं सर्वच तिन्ही मतदारसंघात प्राबल्य आहे. त्यामुळं इथं जर 35 मतदारसंघात दिसलं तसंच मुस्लिम मतदारांमध्ये चित्र दिसलं तर महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना विजयी होण्यासाठी फारच कष्ट घ्यावं लागेल एवढं मात्र निश्चित. आज महाराष्ट्रात जवळपास सर्वत्रच वादळी वाऱ्यासह जोरदार असा अवकाळी पाऊस झालेला आहे. आणि हा पाऊस कुठं कमी कुठं जास्त अशा प्रमाणात आहे. या पावसानं उभ्या पिकाची हानी झालीच आहे आणि शेतातील झाडे बागायती शेतीला याचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.